कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा प्रसिद्ध आहे. तसं कोल्हापूरचा गुळ लईच फेमस आहे. तर भावानं मी आज आलतो गुराळघरात. तर भावानं व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर कोल्हापुरात ऊसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. तर ऊसाची कापणी करून ऊस गुराळघरात आणला जातो व ऊसाचा रस काढला जातो व तो एका मोठ्या गायलीमध्ये साठवला जातो. ऊसाचा रस गायलीमध्ये घातल्यानंतर जी भट्टी आहे त्या भट्टीत सोडला जातो. ऊसाच्या रसापासून गूळ तयार होण्यासाठी भट्टी लागते तर उकळलेला रस बाहेर येऊ नये म्हणून हा त्रहाड फिरवला जातो व गूळ बनवण्यासाठी साधारणतः 1.5 ते 2 तास लागतात. गुराळ्याला जेव्हा वाटतं तेव्हा तो रस एका वाफ्यामध्ये ओतला जातो. तर भावांनो, आपल्या कोल्हापूरची संस्कृती खूप भारी आहे. कारण इथे देवाच्या नामस्मरणाने कोणत्याही कामाची सुरुवात करतात लोक. त्यानंतर कायल तिरकी करून सर्व रस एका छिद्रातून वाफ्यामध्ये ओतला जातो. रस पूर्णपणे ओतल्यानंतर कायल पूर्णपणे साफ केली जाते व ती कायल तिरकी करून उर्वरित रस वाफ्यामध्ये ओतला जातो. वाफ्यामध्ये पूर्ण रस ओतल्यानंतर तो गोटून गोटून घट्ट होण्यासाठी मदत केली जाते. ऊसाचा रस थोडासा थंड आणि घट्ट झाला की थंड झाल्यानंतर तो थापीने भरला जातो. हा रस चिकटू नये म्हणून कापड घातलं जातं आणि तयार होतो कोल्हापुरी गूळ. तर व्हिडिओ कसा झाला हे कमेंटमध्ये नक्की सांगा.